मंडळी, आज मी बनवलेली आहे चिकन दम बिर्याणी, तीही कुकर मध्ये. आणि कशी बनवली ते तुम्ही माझ्या रेसिपी मध्ये न स्किप करता पूर्ण पहा. छान इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, आवडेल तुम्हाला. आणि अशी बिर्याणी नक्की तुम्ही बनवतील जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज आपण चिकन दम बिर्याणी रेसिपी पाहूया. आणि ती बनवणार कुकर मध्ये. आणि मी त्यासाठी आपला घरगुती जो साधा तांदूळ आहे तोच मी भिजत घातलेला आहे, 1 तास भिजवलेला आहे. अर्धा किलो चिकन आहे तर मी 2 वाटी 2.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. लहान वाटी आहे, मोठी वाटी असेल तर 2 वाटी घ्यायचा. आणि आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, जोपर्यंत चिकन मॅरिनेट करायचं आहे ना तोपर्यंत आपल्याला त्याच्या आधी आपल्याला तांदूळ 80% शिजवत ठेवायचं आहे. तर पहिला आपण हा तांदूळ शिजवत ठेवूया. पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि पाण्याला बघा मस्त उकळी आलेली आहे. आणि त्यामध्ये हा भात घालून घ्यायचा आहे, तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि 80% आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, दुसरं काहीच घालायचं नाही. थोडंसं मी मीठ घालून घेतलं आणि हा आपल्याला तांदूळ आता 80% शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल कुकर मध्ये करणार तर तांदूळ का शिजवला, तर तुम्ही पुढे पहा, समजेल तुम्हाला कशा पद्धतीने करते. एक साईडला भात शिजत आहे, त्याच्या आधी आपल्याला ना चिकन मॅरिनेट करून घ्यायचंय. म्हणजे आपण भात एक साईडला शिजत ठेवायचा आणि आपण चिकन मॅरिनेट करायला घ्यायचं. त्यामध्ये घालायचंय थोडीशी हळद, थोडासा घरगुती मसाला, चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ पुन्हा घालायचंय कारण आणि भातामध्ये पण थोडंसं घातलं त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी घालायचं. धनेपूड, सगळे मसाले घालून घ्यायचे मॅरिनेशन साठी, अजून पुढे पण लागणार आहे. आणि गरम मसाला थोडासा, जिरेपूड घालायची आहे, 1 पाव चमचा एवढी जिरेपूड घालायची कारण आपल्याला पुन्हा घालायचे म्हणून मसाले, तर म्हणून आधी थोडेसे मॅरिनेशन साठी थोडेसे घालायचे. काश्मीरी लाल मिरची पावडर ज्या फक्त रंगासाठी. आणि आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. बिर्याणी मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घाला, तुमच्याकडे जी ब्रँडचा मसाला असेल घरी तो घातला चालेल. त्यामध्ये बिर्याणी मसाला 1 चमचा घालून घेतला. आणि ह्यामध्ये अजून घालायचं आहे थोडीशी कसुरी मेथी घालायची, थोडीशी. जरा कसुरी मेथी घातल्याने चिकनला वगैरे ग्रेव्हीला चिकनच्या टेस्ट छान येते, बिर्याणीच्या ग्रेव्हीला. आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे दही. बघा मी 3 चमचे ह्याच चमच्याने दही घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची. आणि हे सगळं आपल्याला आता मॅरिनेट करून ठेवायचंय जवळजवळ अर्धा तास. म्हणजे जोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवू, भात बनवेल तोपर्यंत हा अर्धा तास आरामात मॅरिनेट होतं. तर अशा पद्धतीने हे चिकन मॅरिनेट करा. चिकन कुठलंही घ्या, हे बोनलेस आहे, ब्रेस्ट पीस आहे, तुम्ही लेग पीस घेतले, कसलेही कुठलेही पीस घेतले तरी चालेल. थोडंसं मोठं कापायचं थोडंसं. आणि आपल्याला हे कुकर मध्ये बनवायचंय. चला आता हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया. आणि आता आपण पुढच्या तयारीला लागूया. ती पेस्ट सांगायची विसरली, 1 चमचा आला लसणाची पेस्ट आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. किती छान रंग दिसतो बघा चिकनचा. आणि कुकर मध्ये अशी दम बिर्याणी बनवायची आहे. बघा तुम्ही, इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ. बघा मंडळी, भात बघा 70 ते 80% शिजलेला आहे. इतकाच आपल्याला शिजवायचा आहे. आणि आता ह्याचं मी पाणी काढून घेते. बघा मंडळी, मी असं भाताचं सगळं पाणी काढून घेतलं आणि हे त्या भांड्यातच ठेवलेलं आहे. आपल्याला कुकरमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी अजून साहित्य काय काय लागणार आहे ते आपण पाहूया. मसाले तर बेसिकच आहेत, जसे मी त्यामध्ये घातले ते दोन्ही इक्वल प्रमाणात घेतलेत. म्हणजे अर्धा किलो चिकनला आपल्याला जितका मसाला लाल तिखट लागेल तितकं मी घेतलेला. अर्धा चमचा मी त्याच्यात घातलं होतं, 1 चमचा अजून लाल तिखट घेतले. काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. बिर्याणी मसाला मोठा 1 चमचा, त्यामध्ये मॅरिनेशन साठी अर्धा चमचा घातलेला. जिरा पावडर पाव चमचा, कसुरी मेथी थोडीशी घेतलेली, गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला, अर्धा चमचा मॅरिनेशन साठी घातलेलं. आणि धनेपूड 1 चमचा, लाल तिखट मी आता बोललीच होते 1 चमचा आहे, पाव चमचा हळद आणि मीठ चवीनुसार. दोन्ही याच्यात घातलेलं मीठ मॅरिनेशन साठी भातामध्ये पण आणि ग्रेव्ही मध्ये पण घालायचं. हे ग्रेव्हीसाठी सांगत आहे. 2 उभे चिरलेले कांदे आहेत, मॅरिनेशन साठी थोडीशी कोथिंबीर आहे. टॅमॅटो प्युरी घेतलेले, टॅमॅटो प्युरी नसेल तर टॅमॅटो चिरून घातला तरी चालेल किंवा टॅमॅटो वाटून घातला तरी चालेल. थोडंसं केशर घातलेलं आहे, ऑप्शनल आहे. आणि थोडंसं आपल्याला तूप पण लागणार आहे, 1-2 चमचा. आणि हे खडे मसाले, बेसिक खडे मसाले आहेत, तुम्ही कुठलेही घेऊ शकता. मी दालचिनी घेतलेली आहे, तेजपान घेतलेलं, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची आणि मसाला वेलची घेतलेली आहे बस. आणि थोडंसं चक्री फूल घेतलेलं आहे. इतकंच साहित्य लागणार आहे. आणि लागणार आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट बस, अजून काही नाही लागणार. तर चला मग आपण तेल घालून कुकरमध्ये आधी आता ही बिर्याणी कशी बनवायची ती पाहू. म्हणजे मी कुकरमध्ये बघा एक जवळजवळ 3-4 चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन आहे त्यामुळे थोडंसं तेल जास्तच आहे. आणि जास्त म्हणजे 4 चमचे आहे, जास्त नाही मिळत. आणि बघा दिसतं तुम्हाला. आणि यामध्ये आता लगेचच खडे मसाले घालून घ्यायचे.
खडे मसाले जास्त करपवायचे नाही, असे थोडेसे रंग बदलून घ्यायचे फक्त. मसाल्याचा रंग थोडासा बदलला आहे. आता ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट 1 चमचा घालून घ्यायची, थोडासा कच्चापणा घालवायचा आणि मग लगेचच कांदा घालून घ्यायचा. लगेचच हा उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा. मला ही रेसिपीसाठी ना एक विनायक गेमर दादा आहेत ना, त्यांनी मला कधीच कमेंट्स केली होती की ताई मला चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवा, म्हणून ही खास त्यांच्यासाठी रेसिपी आहे. ते माझा व्हिडिओ पाहतील का, आता बरेच दिवसात ते दिसले नाही, पण त्यांना मी खास कमेंट करून सांगेल की मी टाकलेलं आहे असं. त्यांना चिकन बिर्याणीची रेसिपी हवी होती आणि ही झटपट आहे आणि दम बिर्याणी आहे, तर छान आणि साहित्य पण मोजकं घरगुतीच आहे, तर त्यांना हे पाहायला आवडेल. आता आपल्याला हा कांदा आहे ना तो एकदम मऊसूद होईपर्यंत, लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचंय, तळून घ्यायचंय म्हणजे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे त्यांना सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका. आणि अशाच माझ्या रेसिपीज येतात त्याही पाहायला विसरू नका. म्हणजे कांदा मी उभा का चिरून घातला बिर्याणीमध्ये, तुमच्या लक्षात आलं का? कारण कांदा जो तळलेला दाखवतात ना बिर्याणीमध्ये, तो न घालता आपल्याला कांदा असा उभा चिरून घालायचा, एकदाच घालायचंय. पुन्हा कांदा तळलेला वेगळा घाला वगैरे असं काही नाही, एकदाच घालायचा तरी सुद्धा बिर्याणी खूप सुंदर होते. बघा आता कांदा ना मऊसूद झालेला आहे, अगदी नरम झालेला आहे बघा. आणि आता ह्यामध्ये आपल्याला टॅमॅटो प्युरी घालून त्याचा टॅमॅटोचा कच्चापणा घालून घ्यायचाय. सोबतच जे मसाले मी दाखवले ते सगळे मसाले टॅमॅटो घातल्यानंतर, प्युरी घातल्यानंतर किंवा टॅमॅटो घातल्यानंतर, तुम्ही टॅमॅटो घाला किंवा टॅमॅटो वाटून घाला तरी चालतील, घातल्यानंतर हे मसाले सगळे घालून ह्या सोबतच थोडेसे तेल सुटू द्यायचंय. तेल सुटेपर्यंत थोडे परतून घ्यायचे आणि मग आपल्याला त्यामध्ये चिकन घालून थोडं शिजवून घ्यायचंय. अर्ध म्हणजे 50% शिजवून घ्यायचं, नंतर आपल्याला शिटी घ्यायची. कांद्या आणि मसाल्याने तेल सेपरेट थोडं थोडं झालेलं आहे. आता ह्या स्टेजला हे सगळं चिकन घालून घ्यायचंय. आणि मंडळी ही रेसिपी आहे ना, ही युट्यूबवर कुठेच नाही, माझी रेसिपी आहे. मी थोडीशी विचार करून ही मी आता बनवलेली आहे की ही बिर्याणी आपण कुकरमध्ये दम बिर्याणी कशी बनवू शकतो, तर मी ही स्वतः विचार करून बनवलेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचंय आणि तो मसाला आहे ना तो पण थोडासा पाणी घालून ह्यामध्ये घालून घ्यायचंय. आता हा मसाला होता त्यामध्ये मी पाणी घातलं आणि तो यामध्ये घालून घ्यायचंय. एक पाव चमचा एवढा पाववाटी एवढा घातलेला आहे. आणि आता हे झाकण लावून हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचंय. एक 50% एवढं शिजवायचं, जास्त नाही, कारण आपल्याला एक शिटी पुन्हा घ्यायचीच आहे. बघा चिकन 50% पेक्षा जास्त शिजलेलं आहे. आणि आपल्याकडलं जे बॉयलर चिकन असते ना ते 1 शिटीमध्ये शिजलं जाते, त्यामुळे ते 50% शिजवायची गरज नाही, कारण 1 शिटीमध्ये शिजलं जातं. हे जरा इकडे मोठं चिकन मिळते म्हणून त्याला शिजायला वेळ घेतं, त्यामुळे ते कमी 50% शिजवावं लागतं. आणि आता ह्यामध्ये ह्यातलं थोडं मी चिकन काढून घेते ग्रेव्ही, आणि मग ह्यामध्ये आपल्याला राईस घालायचंय, ते मी पुढे दाखवते कशा पद्धतीने करायचंय ते. बघा ही इतकी अशी ग्रेव्ही ठेवायची, थिक अशी ठेवायची. आणि आता यातली मी अर्धी ग्रेव्ही काढून घेते. आणि तुम्ही मटनची करणार असतील तर अशाच पद्धतीने करायची आणि मग कुकरला शिटी लावून 2-3 शिट्या काढून घ्यायच्या मटनच्या, म्हणजे ही ग्रेव्ही बनवतात त्याच्यात, कारण मटन 1 शिटीमध्ये शिजणार नाही हे दम लावण्याच्या आधी. आणि मग ते असंच अर्ध काढून घ्यायचं आणि मग मटणाचं बिर्याणी अशी बनवू शकता. म्हणजे जशी चिकनची आहे ना दम बिर्याणी, तशी मटणाची पण तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. प्रोसेस अशीच करायची म्हणजे रेसिपीची. आता आपल्याला गॅसची आच पूर्ण बंद करायची आहे आणि त्यामध्ये हा राईस घालून घ्यायचा आहे. 1 लेअर पहिली घालून घ्यायची आहे. आणि हा भात जो बनवलेला आहे हा 70% शिजलेला आहे, जास्त नाही शिजवायचा, 80% नाही शिजवायचा. 70 ते 80% पर्यंत चालून जातो, पण चिकट होणारा तांदूळ असेल किंवा बासमती असेल तर 70% चालेल. आणि आपला घरगुती तांदूळ असेल हा आहे असा, तर हा मी 70% शिजवलेला आहे. बासमती 80% शिजवला तरी सुद्धा तो खुल्लाच राहतो, पण असा सुटसुटीत झालेला पाहिजे. चिकट होत असेल तर कमी शिजवा. सॉरी. आता मी हा भात घालून घेतला. आता त्यावर ही जी ग्रेव्ही काढलेली आहे ती घालून घ्यायची सगळी, पसरवून घ्यायची व्यवस्थित चिकनची अशी ग्रेव्ही. जशी आपण दम देतो जेव्हा गव्हाच्या पिठाचा आटा लावून असं कढईमध्ये, तसं न देता हे कुकरमध्ये करायचं, इझी मेथड. आणि ही बनवायला जरी व्हिडिओ बनवायला जरी जास्त वेळ वाटला तरी सुद्धा जर तुम्ही घरी बनवून ठेवली तशी पटापट होऊन जाते, वेळ लागत नाही. आता पुन्हा आपल्याला भाताचा 1 लेअर लावून घ्यायचंय आणि खालून गॅस आहे ना तो मंद आचेवर चालूच ठेवायचा आहे. छान अशी
चिकन बिर्याणी होते अशा पद्धतीने कुकर मध्ये, आणि भरपूर होते बघा. अर्धा किलोची आहे ना, तरी 2 ते 2.5 वाटी, म्हणजे लहान वाटी होती म्हणून 2.5 वाटी, मोठी असेल तर तुम्ही 2 वाटी राईस घेऊ शकता. आता भात घालून झाला. आता ह्यावर आपल्याला हे केशरचं दूध घेतलेलं आहे, मी घालून घेते. ऑप्शनल आहे. थोडीशी कोथिंबीर, पुदिना असेल तर तुम्ही पुदिना घालू शकता. 1 चमचा 2 चमचा जेवढं तुम्हाला तूपला आवडत असेल तितकं घाला. मी 1 चमचा घालून घेतलं. आता वरून थोडासा बिर्याणी मसालाचा स्प्रिंकल करायचा. छान टेस्ट येते बिर्याणीची. बस आता झाकण लावायचं आणि 1 शिटी काढून घ्यायची. गॅसची आच पूर्ण मंद ठेवायची, नाहीतर खाली जे चिकन आहे आपण लावलेलं आहे लेअर, तो करपून जाईल. बघा मंडळी, 1 शिटी झालेली आहे आणि आता आपण हा कुकर उघडूया. बघा, वाव, मस्त अशी ही चिकन बिर्याणी आपली झालेली आहे. तर आपण चेक करूया. बघा, अशी साईडनं अशी चेक करायची. छान अशी बघा, एकदम ज्युसी अशी ही बिर्याणी झालेली आहे. बघा, मस्त अशी छान झालेली आहे. आता ही आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. आणि चिकन पण मस्त शिजलेलं आहे बघा. आपल्या भारतातलं जे चिकन असते ते लगेच शिजलं जातं आणि ह्याला वेळ घेतो, म्हणून मी 50% शिजवलं. आपल्याकडे शिजवायची गरज नाही. 5-7 मिनिटं ग्रेव्ही झाली की असं लेअर लावून घ्यायची. आता मी हे काढून घेते. मंडळी, चिकन दम बिर्याणी आपली तयार झालेली आहे. 5 ते 6 माणसासाठी पुरेशी आहे, कारण हे मोठं बाउल आहे. लहान दिसतं पण खूप मोठं बाउल आहे. आणि बघा, अशी मस्त सुटसुटीत आणि छान अशी फूड कलर न वापरता छान अशी घरगुती चिकन दम बिर्याणी कुकर मध्ये. रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा. आणि ही असा रायता बनवायचा, दही रायता, थोडासा लाल तिखटने स्प्रिंकल करायचा, सोबत घ्यायचं लिंबू, कांदा आणि टोमॅटो, आणि सर्व करायचा छान असा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.